संत वाहणारे पाणी, शांतता आणि निसर्गाच्या कुशीत असलेले हे मंदिर तुम्हाला माहित आहे का? चला तुम्हाला दाखवतो. कोकणातील देवगड पासून साधारण 13 किलोमीटर आणि दाभोळे गावापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असणारे पोखर गावचे गणेश मंदिर खूप प्रसिद्ध आहे. मंदिरात आल्यावर अगदी निसर्गाच्या कुशीत आल्यासारखे वाटते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर समोरच्या गाभाऱ्यात गणपती बाप्पाची काळ्या पाषाणातीत मूर्ती विराजमान आहे. या मंदिरातील मूर्ती चतुर्भुज असून एका आसनावर विराजमान आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या बाजूला मूषक राजांचे दर्शन सुद्धा करता येते. गणपती बाप्पाचं दर्शन करून काही पायऱ्या खाली उतरून गेल्यावर उजवीकडे संत गजानन महाराज आणि श्री दत्त गुरु यांचे दर्शन सुद्धा करता येतं. या दोन्ही मंदिराच्या अगदी डाव्या बाजूला दगडावर कोरलेल्या हनुमंतरायांचे दर्शन सुद्धा करता येतं. मंदिराच्या बाजूने पाण्याचा सतत ओढा वाहत असतो. हे पाणी नितळ आणि स्वच्छ आहे. या मंदिराच्या एका बाजूला डोंगर आहे, मात्र त्याला नैसर्गिकरित्या एक छिद्र पडलेले आहे. त्याच्या खालून एक सतत ओढा वाहत असतो. डोंगर पोखरला गेला म्हणून पोखर आणि तळे आहे म्हणून बाव, त्यामुळे या ठिकाणाला पोखर बाव हे नाव पडले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर महादेवांची पंचमुखी स्वयंभू शिवपिंड सुद्धा आहे. महादेवांची ही शिवपिंड हजारो वर्षापासून पाण्याखाली होती असे सांगण्यात येते. तसेच या मंदिरा बाजूला सतत वाहणाऱ्या ओढ्यात गोकर्ण शिवपिंड, गोमुख, शेषकुंड आणि महादेवांच्या सुंदर मूर्तीचं दर्शन सुद्धा करायला मिळतं. निसर्गाच्या कुशीत बसलेल्या या मंदिराला तुम्ही कधी भेट दिली आहे का? कमेंट मध्ये जरूर कळवा.